हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. एक्झाम झालेली आहे. त्याआधी 2 लेक्चर्स रिव्हिजनचे घेतलेले होते. अँड बिफोर दॅट वी डिस्कस्ड ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स द ग्रोथ ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ ए नेशन or nation's people. Okay, so today we will discuss on industrialization. What is the meaning of industrialization? काय म्हणाल मराठीमध्ये इंडस्ट्रियलायझेशनला? इंडस्ट्रियलायझेशन मीन्स औद्योगिकीकरण. इट इज द प्रोसेस ऑफ, इट इज मीन्स industrialization. Industrialization is the process of transfer of economy फ्रॉम ॲग्रिकल्चर टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स. काय अर्थ आहे इंडस्ट्रियलायझेशनचा? मराठीमध्ये आपण त्याला औद्योगिकीकरण म्हणतो, बरोबर. आणि ही काय आहे? इट इज द प्रोसेस. कसली प्रोसेस आहे? इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ इकॉनॉमी. म्हणजे आपली इकॉनॉमी आपण ट्रान्सफर करत असतो. कशासाठी करतो? कुठून करतो? का करतो? सो इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ इकॉनॉमी फ्रॉम ॲग्रिकल्चर टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स. ॲग्रिकल्चरकडून आपण कुठे वळणार आहोत? मॅन्युफॅक्चरिंग गुड्सकडे. सो इंडिव्हिज्युअल मॅन्युअल लेबर इज रिप्लेस्ड बाय मशीन. याचं सगळं इंडस्ट्रियलायझेशनचा अर्थच असा आहे की मॅक्झिमम ॲक्टिव्हिटीज ह्या काय केल्या जातात? डन विथ द हेल्प ऑफ मशीन. मशीननी जास्तीत जास्त कामं केली जातात. त्याला काय म्हणायचं? औद्योगिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन. So, individual manual labor is replaced by machine. Industrialization needs land, labor, capital, technology and connections. Without these factors, we cannot develop industry. तुम्ही जर ठरवलं की we want to develop our industry, but certain factors are essential to develop your industry. That is 5M. 5M रिसोर्सेस सांगितलेले आहेत मी तुम्हाला खूप वेळा. मॅन, मशीन, मटेरियल, बरोबर आहे की नाही? मेथड. सेम वे हिअर अल्सो इफ यू वॉन्ट टू डेव्हलप इंडस्ट्री, इट मीन्स इंडस्ट्रियलायझेशन, यू नीड लँड, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी अँड विदाऊट दीज फॅक्टर्स यू कॅनॉट डेव्हलप इंडस्ट्री. कुठल्याही लेबरशिवाय, कुठल्याही मशीनशिवाय, कुठल्याही कॅपिटल म्हणजेच फंड, बरोबर आहे की नाही, की मॉनिटरी फंडशिवाय तुम्ही तुमची इंडस्ट्री डेव्हलप करू शकत नाही. इंडस्ट्रियलायझेशन ऑकर्स व्हेन इंडस्ट्री इज इंट्रोड्यूस ऑन ए लार्ज स्केल टू रिजन ऑर ए नेशन. इंडस्ट्रियलायझेशन केव्हा क्रिएट होईल, केव्हा ऑकर होईल? की जेव्हा काय आहे की जेव्हा तुम्ही लार्ज स्केलवरती तुमची इंडस्ट्री डेव्हलप करायला सुरुवात कराल, बरोबर. सो इंडस्ट्रियलायझेशन मीन्स, बघा अगदी महत्त्वाचं आहे. इंडस्ट्रियलायझेशन मीन्स काय आहे? इनकॉर्पोरेशन, स्पेशलायझेशन, मार्केटिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. दीज आर द 4 कोर कंपोनंट्स फॉर इंडस्ट्रियलायझेशन. कोणते सांगितले मी? इनकॉर्पोरेशन, देन नेक्स्ट स्पेशलायझेशन, थर्ड मार्केटिंग अँड देन मॅन्युफॅक्चरिंग. या 4 ॲक्टिव्हिटीज आर व्हेरी मच इसेन्शियल फॉर इंडस्ट्रियलायझेशन. शॉर्टमध्ये कळलं का इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय आहे? की मॅक्झिमम ॲक्टिव्हिटीज ऑफ युअर प्रोडक्शन ऑर सर्विस, बरोबर, डन विथ द हेल्प ऑफ मशीन. तुमच्या इंडस्ट्रीच्या, म्हणजे तुमची गुड्सची इंडस्ट्री असू दे और सर्व्हिसची इंडस्ट्री असू दे, आणि मग ह्या इंडस्ट्रीच्या ॲक्टिव्हिटी काय करणार आहात तुम्ही? विथ द हेल्प ऑफ मशीन. मशीनच्या साह्याने करण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा काय म्हणायचं? इंडस्ट्रियलायझेशन. आता व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडस्ट्रियलायझेशन? कशासाठी करायचं इंडस्ट्रियलायझेशन? का गरज आहे याची? सो द ग्रोथ ऑफ इंडस्ट्री रिझल्टेड इन लार्ज स्केल ऑफ प्रोडक्शन ऑफ गुड्स विच आर अवेलेबल टू द कन्झ्युमर्स ॲट चीपर रेट. तुम्ही लार्ज स्केलचे ॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत, 11th-12th आहेत, बरोबर आहे की नाही? आपल्याला झालेले आहेत की आपण जेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतो, लार्ज स्केलवरती आपण प्रोडक्शन घेत असतो, तेव्हा काय असतं
की आपल्याला त्याचे ॲडव्हान्टेजेस मिळतात. म्हणजे काय आहे की आपला वेळ वाचतो आणि खूप कॉस्टिंग पण आपलं काय होतं त्याचं खूप कमी येतं मॅक्झिमम प्रमाणावरती आपण जर करायला गेलो तर, बरोबर. आणि मग त्याचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला मिळायला लागतात. आणि म्हणून जर इंडस्ट्रियलायझेशन केलं म्हणजेच काय की आपण मशीनच्या साह्याने विथ द हेल्प ऑफ मशीन्स आपण काय केलं, प्रोडक्शन घ्यायला सुरुवात केली, तर काय होतं की त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत लार्ज स्केल युनिटचे ते आपल्याला अवेलेबल होतात, ते मिळतात आपल्याला. सो देअर इज सेव्हिंग ऑफ टाईम अँड लेबर. मशीनच्या साह्याने केलं की एकतर ॲक्युरसी पण येते, बरोबर. नंतर आणखी काय होतं की आपला वेळ वाचतो, आपले लेबरचे चार्जेस वाचतात. तुम्ही बघितलं हल्ली लेबरचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. सॉरी, इट मे बी स्किल्ड ऑर अनस्किल्ड. स्किल्ड लेबर असतील किंवा अनस्किल्ड लेबर असतील, पण त्यांचा प्रॉब्लेम काय आहे आपल्याला की मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मग त्यांच्या वेळा सांभाळणं, बरोबर. आणि हे खूप अवघड होऊन जातं. आणि म्हणून काय आहे की जेव्हा वेन वी डू आर प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ मशिनरीज वी कॅन सेव्ह आर टाईम, वी कॅन सेव्ह आर लेबर कॉस्टिंग. लेबरच्या कॉस्टिंगमध्ये पण काय होतं आपल्याला की सेविंग होतं, ॲक्युरसी येते. इंडस्ट्रियलायझेशन हॅज रिझल्टेड इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल. हाऊ इट इज पॉसिबल, कसं काय शक्य आहे. बघा आता इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय होतं की ह्यूज मशिनरीने काय केलं जातं, प्रोडक्शन घेतलं जातं, ॲक्युरसी येते. प्रॉडक्ट काय होतं, चीप होतं, सगळ्यांना ते घेणं शक्य होतं. आणि मग आपोआपच काय होतं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमानाचा दर्जा हा काय होतो आपला हाय होण्यासाठी मदत होते. सो इंडस्ट्रियलायझेशन हॅज रिझल्टेड इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल. इंडस्ट्री इज इम्पॉर्टंट बिकॉज इट जनरेट्स वेल्थ अँड एम्प्लॉयमेंट. बघा आता इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय होतं की मोठमोठ्या इंडस्ट्रीज काय होतात सुरू होतात. आणि यामुळे काय होतं खूप साऱ्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते. तुम्ही म्हणाल कसं काय, मशीननी तर काम करायचं आहे, पण मशीन ऑपरेट करण्यासाठी सुद्धा काय आहे स्किल्ड लेबरची गरज असते. मोठ्या प्रमाणावरती आपलं प्रोडक्शन सुरू होतं आणि सगळ्यांना एम्प्लॉयमेंट मिळाली की काय होतं लोकांच्या हातामध्ये पैसा यायला सुरुवात होते. आपोआप काय होतं सायकल आहे ही आपण खूप वेळा डिस्कस केलेली आहे. आणि याच्यामुळे काय होतं लोकांच्या हातात पैसा आला की त्यांची डिमांड इन्क्रीज होते. डिमांड इन्क्रीज झाली की पुन्हा प्रोडक्शन इन्क्रीज होतं. प्रोडक्शन इन्क्रीज करायचं म्हटलं की पुन्हा एम्प्लॉयमेंट वाढते. म्हणजे ही जी सायकल आहे ही सायकल काय होते कंटिन्यू चालत राहते. सो इंडस्ट्री इज इम्पॉर्टंट बिकॉज इट जनरेट्स वेल्थ, संपत्ती निर्माण करते, अँड एम्प्लॉयमेंट. लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाली की आपोआप काय होणार आहे वेल्थ जनरेट होणार आहे. देअर इज ए स्कोप फॉर क्रिएटिव्हिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. इंडस्ट्री इज ए बॅकबोन ऑफ ए नेशन. आता एक छोटंसं एक्झाम्पल देते मी तुम्हाला, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये काय आहे की खूप छोटे छोटे स्टेट्स आहेत, बरोबर की नाही. बिहार, ओरिसा, झारखंड हे काय आहे अनडेव्हलप्ड आहेत, बरोबर आहे. का तिथे का अनडेव्हलप आहेत, बिकॉज देर इज लेस इंडस्ट्री, खूप कमी इंडस्ट्री तिथे आहे. पण महाराष्ट्र, गुजरात यासारखी जी राज्य आपण पाहिली तर ही काय आहेत खूप डेव्हलप स्टेट्स आहेत. का आहे तिथे तुम्ही बघितलं जातं पुण्याला, मुंबईला काय आहे खूप मोठ्या प्रमाणावर IT इंडस्ट्री पण इथे आहे आणि MIDC पण इथली मोठ्या प्रमाणावरती आहे. इथे सगळे छोटे मोठे उद्योग किंवा आपण इंडस्ट्री आहेत. आणि म्हणून काय आहे की इथलं पॉप्युलेशन इन्क्रीज झालं. पॉप्युलेशन इन्क्रीज झालं म्हणून काय झालं की त्यांना ज्या काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या आहेत या सगळ्या फॅसिलिटीज काय केल्या जातात प्रोव्हाइड करण्यासाठी. स्कूल्स आहेत, पुन्हा हॉस्पिटल्स आहेत, वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे बिझनेस इथे सुरू झालेले आहेत आणि आपोआपच त्या स्टेटची डेव्हलपमेंट झालेली. लक्षात येते की नाही. आपण पाहतो, तुम्ही पाहिलेले नसतील बाकीचे स्टेट्स, मी पाहिलेले आहेत. कारण काय आहेत हे की आपल्या महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य मला तरी आपल्या या भारतामध्ये दिसलेलं नाही. महाराष्ट्र हे आपले खूप प्रगत राज्य, डेव्हलप आहे. का आहे याचं एकच आणि एक मुख्य कारण म्हणजे काय आहे की आपल्या इथे खूप चांगले MIDC आहे आणि आपल्याकडे खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत आणि त्याच्यामुळं काय आहे की आपलं हे राज्य आहे हे काय आहे महाराष्ट्र खूप डेव्हलप झालेले. म्हणूनच काय म्हटलेलं आहे की इंडस्ट्री इज अ बॅकबोन ऑफ एनी नेशन. ज्या राज्यांमध्ये इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट झालेली आहे ती राज्य काय आहेत डेव्हलप झालेली आहेत. लक्षात आलं. बरं, नेक्स्ट पॉईंट आहे आपला. एक मिनिट, किती मिनिटाचा व्हिडिओ झाला मी बघते.
ठीक आहे, इंडस्ट्रियलायझेशनपर्यंत घेते कारण अपलोड होत नाहीत व्हिडिओ म्हणून. काय डिस्कस केलं आपण बघा. आता स्टार्टपासूनच सांगते मी. या सेमिस्टरची काही नवीन मुलं जॉईन झालेली असतील, व्हिडिओ माझे आहेतच, तरीसुद्धा पुन्हा मी तुम्हाला सांगते की एंट्राप्रेनरशिप हा आपला काय होता, सेकंड सेमिस्टरचा फर्स्ट चॅप्टर होता. त्या एंट्राप्रेनरशिपचे आपण काय केलेलं आहे की एंट्राप्रेनरचं मिनिंग आपण पाहिलं. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ एंट्राप्रेनरशिप, सगळ्या नोट्स सेंड केलेल्या आहेत क्लासवर्कला तुम्हाला मी, त्या सगळ्या वाचा. या इम्पॉर्टन्स ऑफ एंट्राप्रेनरशिपमध्ये आपण काय घेतलं होतं, डेव्हलप न्यू मार्केट, डिस्कवर न्यू सोर्सेस ऑफ मटेरियल, कॅपिटल रिसोर्सेस, इंट्रोड्यूस न्यू टेक्नॉलॉजीज, क्रिएट एम्प्लॉयमेंट. देन वी डिस्कस अबाउट द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स काय आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज द ग्रोथ ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ ए नेशन्स पीपल. मग याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की देअर आर सो मेनी फॅक्टर्स विच इन्फ्लुएन्सेस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ ए कंट्री. त्याच्यामध्ये कॅपिटल, नॅचरल रिसोर्सेस 5M सांगितले होते मी तुम्हाला, ॲग्रिकल्चर, फॉरेन ट्रेड, इकॉनॉमिक सिस्टीम, ह्युमन रिसोर्सेस अँड पॉलिटिकल फ्रीडम. बरोबर. सगळ्यात एक आणखी इम्पॉर्टंट सांगितलं की GDP मीन्स काय सांगितलं, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. बरोबर. त्यानंतर टुडे वी डिस्कस अबाउट द इंडस्ट्रियलायझेशन. समजलं. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द रोल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. माझ्या नोट्स पण रेडी आहेत. ह्या नोट्स तुम्हाला मी आज सेंड करते, त्या तुम्ही वाचून ठेवा आणि उद्याचं लेक्चर ऐका. ओके, बाय बाय.